चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. सुचिताताई आणि सर्व साधकताईंना नमस्कार. आपण ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय, भगवद्गीतेचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याच्यातल्या 1400 म्हणजे असं मला वाटलं 50 तर 1485 पासून पुढच्या ओव्या आपण घेणार आहोत. कालपर्यंत 1485-84 पर्यंत वाचन झालं. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे एक थोर कवी, तत्वज्ञ, योगी, भक्त असे आणि त्यांनी जे महान कार्य केलं त्या महान कार्याचाच एक भाग म्हणजे भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी या रूपानं ती अवतरली आणि सर्वसामान्य माणसांना ज्ञानाचा मार्ग खुला झाला. भगवद्गीता ही संस्कृत भाषेमध्ये होती, ती सर्वसामान्य माणसांना समजत नव्हती आणि त्याच्यामुळे ज्ञानेश्वरांनी सर्व आटापगड जातीपर्यंत हे ज्ञान पोचावं आणि हे ज्ञान माणसासाठी अर्जुनाच्या रूपानं ते सर्वसामान्यांपर्यंत जसं भगवंतांनी सांगितलं अर्जुनाच्या रूपानं, अर्जुनाच्या मिसे म्हणतात, तर तसं ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवरचं केलेलं भाष्य म्हणजेच ज्ञानेश्वरी. आणि जरी ती सोप्या भाषेत म्हणली, जरी मराठी भाषेमध्ये म्हणली, जरी आपल्या रोजच्या बोलण्याच्या भाषेमध्ये म्हणली, 15व्या-16व्या शतकातली भाषा, सॉरी 12व्या शतकातली भाषा असल्यामुळे, कारण ज्ञानेश्वरीचा जन्मच 1291चा आहे आणि ज्ञानेश्वरांचा समाधिकाल 1296चा आहे, त्याच्यामुळे म्हणजे त्या काळातली ती भाषा असल्यामुळे आपल्याला अजूनही ती अवघड वाटते, अजूनही त्याच्यातले ओव्या समजणं आपल्याला ते कठीण वाटते, कारण भाषा काळानुसार बदललेली आहे, एवढंच काय ते. पण ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत सोप्या पद्धतीनं, सुंदर पद्धतीने आणि दृष्टांत देत देत, उदाहरणं देत देत एक एक श्लोक घेऊन नेवासेच्या मंदिरामध्ये, विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी ही ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे, हे आपल्याला माहित आहे. आता भगवद्गीता, भगवद्गीता ही काय आहे, तर भगवद्गीता ही परमेश्वराच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेली आहे. भगवद्गीतेमध्ये काय आहे, तर भगवद्गीतेमध्ये आहेत वेदातलं ज्ञान आहे, श्रुतीतलं ज्ञान, वेदातलं ज्ञान हे भगवद्गीतेमध्ये आहे. असं असं आपल्याला माहिती आहे. असं म्हणतात की परमेश्वराचे निश्वास म्हणजे वेद आणि भगवद्गीता म्हणजे परमेश्वराच्या मुखातून स्रवलेलं ज्ञान. त्याच्यामुळे जे वेदामध्ये आहे, जे श्रुतीमध्ये आहे तेच भगवद्गीतेमध्ये आहे, जे भगवद्गीतेमध्ये आहे तेच ज्ञानेश्वरीमध्ये आहे आणि आपल्याला तेच आपल्यापर्यंत आता म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत ते पोहोचलेलं आहे. काय करायचे ज्ञानेश्वर महाराज, एक एक श्लोक घ्यायचे आणि त्या श्लोकाच्या अर्थाच्या स्पष्टीकरणासाठी वेगवेगळी उदाहरणं द्यायचे. उदाहरणं इतकी द्यायचे की ते समोरच्याच्या गळी उतरलं पाहिजे, कारण समोर कोण बसलेला असायचा की सर्वसामान्य 18 पगड जातीतला अगदी तळागाळातला असा माणूस, कष्टकरी माणूस बसलेला असायचा आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज एकेका श्लोकाचा अर्थ विशद करून सांगायचे. आता 18वा अध्याय हा कळस अध्याय, अगदी अर्जुन विषाद योग पासून ते पुढे सांख्ययोग, कर्मयोग, आत्मसंयोग योग असं जी 18व्या अध्यायापर्यंत जी ही भगवद्गीता आहे, तर या भगवद्गीतेमधल्या 18व्या अध्यायामध्ये पूर्ण आधीच्या 17 अध्यायामध्ये जे सांगितलं ते या 18व्या अध्यायात सांगण्याचा प्रयत्न भगवंतांनी केलेला आहे, त्याविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. आणि कळसाध्यायामध्ये काय असतं की सगळी अवतरणिका, काय या अध्यायामध्ये काय आहे, याच्यात या अध्यायाचं काय महत्व आहे, याच्यामध्ये भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, असं सांगत सांगत 18व्या अध्यायापर्यंत ते आले. आणि त्याच्यामध्ये शेवटी काय आहे, म्हणजे आपण ज्या आज ओव्या पाहणार आहोत त्याच्यामध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये फलश्रुती पण सांगितलेली आहे. तिथं फलश्रुती म्हणजे की हे वाचल्यानं काय होतं, जसे प्रत्येक श्लोकामध्ये फलश्रुती असते पहा, विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्र, मोक्षार्थी लभते गतिम, असं जसं गणेश स्तोत्रामध्ये आहे किंवा गजानन महाराजांच्या पोथीमध्ये, साईबाबांच्या पोथीमध्ये आहे, प्रत्येक पोथीमध्ये असतं की तुम्ही हे वाचल्यानं तुमचं काय होणार आहे, तुमचं भलं कसं होणार आहे. तर तेच
आपल्याला या 18व्या अध्यायामध्ये फलश्रुती सुद्धा सांगितलेली आहे. कारण काय, माणसाला फळ असल्याशिवाय करण्याची प्रेरणा मिळत नाही, प्रवृत्ती होत नाही. म्हणूनही नाही आहेच, ते सार्थच आहे की असं केल्याने असंच होतं. आणि म्हणूनच सर्वसामान्य माणूस हा भक्तीकडे वळलेला आहे. ज्ञानेश्वरांनी सगळ्यांनाच भक्तीचा अधिकार या गीतेच्या माध्यमातून, म्हणजे भगवद्गीतेमधलेच ज्ञान आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आज 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 किंवा या इतक्यामध्ये ज्या ओव्या आपण पाहिल्या त्या 2 श्लोकाचा विस्तार आहे तो. म्हणजे भगवद्गीतेतल्या 18व्या अध्यायातला 66वा श्लोक आणि 67वा श्लोक. आता बघा 66वा श्लोकाचं, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणजे ह्या श्लोकाच्या स्पष्टीकरणार्थ दिलेल्या ओव्या. म्हणजे काय त्याचा अर्थ सांगितलं ज्ञानेश्वरांनी. तू काय कर, तू सगळ्या धर्म म्हणजे तू सगळ्या ह्याचा त्याग कर. तू सर्व धर्मांचा त्याग करून फक्त काय कर, मला शरण ये. तू मला जर शरण आला, तू जर मला सगळी कर्म अर्पण केली, तू जर मला शरण येऊन सगळं अर्पण जर मला केलं, तर मी तुझी सगळी पाप धुवून टाकील. या श्लोकाच्या स्पष्टीकरणासाठी त्या पुढच्या ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेल्या आहेत. आणि पुढचा जो श्लोक आहे 67वा श्लोक आहे, इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाचन न च मायोभ्यसूयती. या श्लोकाचा अर्थ काय आहे की ज्ञान, भगवद्गीतेतलं ज्ञान आहे ते कोणाला सांगायचं आणि कोणाला सांगू नये, हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. की कोणालाही सांगायचं नाहीये, तर ते खऱ्या भक्ताला सांगायचंय. आणि मग ह्या श्लोकाच्या स्पष्टीकरणासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेल्या ज्या दृष्टांत आहेत, ज्या ओव्या आहेत, तर त्या म्हणजे साधारणपणे 1450 ते 1550 या अशा दरम्यान त्या आहेत. तर बघू आपण आता 1485 पर्यंत झालं होतं ना ताईंचं. ज्ञानेश्वर महाराज हे भक्त, त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु. आणि त्या संबंधातलं 1484, तैसा श्री गुरु प्रसन्न होये शिष्य विद्या ही कीरलाहे परिते फळे संप्रदाये उपासिलिया. त्याप्रमाणे गुरु प्रसन्न होतील व शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल, परंतु त्या विद्येचे संप्रदायाप्रमाणे अनुष्ठान केले तर फलद्रूप होईल. म्हणजे गुरु केव्हा प्रसन्न होतात, जर त्यांच्या शिष्यांनी गुरूंनी दिलेली विद्या म्हणजे सफल केली, ती आत्मसात केली, तर गुरु प्रसन्न होतात. आणि जे गुरु शिष्यांचा जो संप्रदाय आहे, तर त्या संप्रदायाप्रमाणे जर अनुष्ठान केलं, तर मग आपोआपच गुरुनी दिलेली विद्या फलद्रूप होईल. पुढे म्हणून शास्त्री जो ये उचितू संप्रदायो आहे, तो ऐक आता बहुवे आदरेसी. मग आता हा जो गीता संप्रदाय आहे, भगवद्गीता संप्रदाय, तो कसा आहे, तो का ऐकायचा, हे मी तुला आता सांगतो. आता आता म्हणजे 66वा ज्या श्लोकाचं जे स्पष्टीकरण होतं ते आतापर्यंत म्हणजे 1485 ओव्यांपर्यंत ते होतं. आता बघा, आता पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या आहेत 67व्या श्लोकाच्या स्पष्टीकरणार्थ. इदंते, आता मी वाचलाच तो श्लोक, परत एकदा वाचते. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाचन न च मायोभ्यसूयती. है ना, कोणाला ज्ञान सांगायचं आणि कोणाला सांगायचं नाही, हे भगवंत सांगतात. कोणाला नाही सांगायचं, जे तपोहीन आहेत, ज्यांनी कधी तपश्चर्या केलेली नाही, निष्ठा ज्यांची देवाच्या
गुरुच्या प्रती ज्यांची भक्ती नाही, आदरणीय व्यक्तींच्या प्रती ज्यांची श्रद्धा नाही, है ना, गुरुदेवाविषयी जो भक्तीमध्ये ढिला आहे, आणि ज्यांना काहीच ऐकण्याची इच्छा नाही, त्यांना हे ज्ञान अजिबात सांगायचं नाही. आणि सगळ्या म्हणजे मला हे सांगायचं इच्छा होती की बघा ना तुम्ही की जे अपात्र लोक आहेत, अपात्र लोकांना ज्ञान दिल्यानं त्याचा किती वाईट परिणाम होतो ते आपण समाजामध्ये आता बघत आहोत. तर पात्र लोकांनाच ज्ञान दिलं पाहिजे, पात्र लोकांनाच ते सांगितलं पाहिजे. हा भगवद्गीतेचा सिद्धांत आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी किती 5,000 वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. आणि समाजामध्ये त्याची फळं आपण आज म्हणजे परमेश्वराची निंदा करणं, देवांचे चित्राला पायदळी तुडवणं, देवांची निंदा करणं, हे आपण आज समाजामध्ये जो पाहतो काही लोकांच्या बाबतीमध्ये. म्हणून भगवंतांनी तेव्हाच सांगून ठेवलं होतं की हे ज्ञान तू अशा सांगू नको, कारण काय होईल त्याच्यानं म्हणजे नुकसानच होण्याची, समाजाचं नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे, किंबहुना समाजाचं नुकसानच त्याच्यामुळे होणार आहे. म्हणून हे ज्ञान फक्त भक्ताला सांगायचंय, ज्याची श्रद्धा आहे त्याला सांगायचंय. श्रद्धावानाला फार महत्व आहे बघा. ज्ञानी माणसाला तर महत्व आहेच आहे, पण जो पूर्णपणे विश्वास आहे ईश्वरावर, चांगल्या प्रवृत्तीवर ज्याचा विश्वास आहे, 16व्या अध्यायामध्ये देवांची लक्षणं कोणती आहेत आणि असुरांची लक्षणं, असुरांची लक्षणं कोणती हे सांगितलेलं आहे ना. श्रद्धावान लभते ज्ञानम सांगितलं. श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावान लभते ज्ञानम. सुंदर सुंदर ताई, बरोबर. श्रद्धावानाला ज्ञान लाभते. करेक्ट, किती सुंदर. म्हणून शास्त्रामध्ये योग्य जो संप्रदाय तो आता तू आदरपूर्वक. आता बघा पुढची ओवी बघा. तुवा हे जे पार्था, गीता शास्त्र लाधले आस्था, ते तपोहीना सर्वथा सांगावे ना हो. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा फार सलगीची आहे बघा, किती गोड भाषा आहे. की कारण सलगी केल्याशिवाय तर समोरचा माणूस आपलासा होत नाही. जसं शिक्षकाला सलगी केली तरच विद्यार्थी आपलेसे होतात. घरी सुद्धा कामवाली असली तरी आपल्याला तिच्याशी सलगी केल्याशिवाय ती आपलं काम छान नाही. कोणाशी अगदी आपल्या मुलांना सुद्धा सलगी करून प्रेमानं सांगावं लागतं, तेव्हा ते अभ्यास करीत. ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानेश्वर महाराज हे श्रोत्यांशी सलगी करतात. आणि तसेच भगवंत सुद्धा अर्जुनाशी सलगी करतात. सांगतात, अरे पार्था, तू हे जे गीताशास्त्रातलं जे ज्ञान आहे ना, ते ज्यांची आस्था आहे ना, त्यांनाच तू सांग, ते तपोहीनाला कधीही सांगू नको. आणि तुला हे कशामुळे प्राप्त झालेलं आहे? कारण तू श्रद्धावंत आहेस. तुझी परमेश्वरावर म्हणजेच तुझी अत्यंत श्रद्धा आहे, अत्यंत विश्वास आहे, म्हणून ते तुला प्राप्त झालेलं आहे. म्हणून तू हे ज्ञान कोणालाही सांगू नको. पुढे, अथवा तापसुही झाला, परी गुरु भक्ती जो ढिला, तो वेदी अंत्यजू वाळीला तैसा वाळी. समजा तपश्चर्या त्याने केलेली. आता रावण नव्हता का, त्यानं तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न होतं, पण काय बाकीचे सगळे म्हणजे असुराचे गुण त्याच्यामध्ये, दुर्गुण त्याच्यामध्ये होते. म्हणून सांगतात की अथवा तापसूही झाला, जरी तो तापसी असला, पण जर तो गुरुभक्तीमध्ये ढिला असेल, त्याची जर त्याच्या गुरुवर श्रद्धा नसेल, है ना, तर अशा अभक्ताला तू ज्ञान कदापि देऊ नको. त्याचा म्हणतात तू त्याग कर. ना तरी पुरो जैसा, न घापे वृद्ध तरी वायसा, गीता नेदी तैसी तापसा, गुरुभक्ती हिना. ज्याप्रमाणे कावळा जरी वृद्ध असला तरी त्याला यज्ञाचा अवशेष प्रसाद घालीत नाहीत, त्याप्रमाणे जो गुरुभक्तीहीन असेल, तो मग कितीही मोठा तपी असेना, तापसी असेना, त्याला गीताशास्त्र सांगू नको. आहे ना, कावळ्याचं उदाहरण दिलं बघा ज्ञानेश्वर महाराजांनी. कारण तो म्हणजे त्याची ती लायकी नसते, तो त्या योग्यतेचा तो नसतो. म्हणून अशा योग्य माणसाला ज्ञान दिलं पाहिजे, हो की नाही. आता समजा आपण एक उदाहरण घेऊ की समजा 1ली 2री मध्ये शिकणारा मुलगा आहे आणि त्याला 10वीतलं जर आपण काही शिकवलं तर त्याला ते येणार आहे का, त्याला ते जमणार आहे का, त्याची तेवढी योग्यता आहे का. तसं जे म्हणजे गुरुभक्त नाहीत, जे श्रद्धाहीन आहेत, जे असुरी वृत्तीचे लोक आहेत, अशांना ज्ञान सांगितलं तर त्यांना ते काही फरकच पडणार नाही त्याच्यामध्ये, उलट ते ज्ञानाचा दुरुपयोग करतील.
का तपही जोडे देही, भजे गुरुदेवांच्या ठाई, परी आकर्णही नाही चाड जरी. अथवा एखाद्याने शरीराने तप केले, कारण तप ही गोष्ट शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्याच पातळीवरची आहे. पण समजा एखाद्याने शरीरानं तप केलं व तो गुरु व देव यांच्या ठिकाणी भजतोही आहे ना, पण त्याला ऐकण्याची इच्छा नसेल, आहे ना, आहे तो खूप तापसी आहे, त्यानं खूप अनुष्ठान केलेलं आहे, खूप काही आहे त्याच्याजवळ, आणि त्याला गुरुही आहे, गुरुचेही तो खूप श्रद्धेनं करतो, आदरानं करतो. हं? पण त्याची जर इच्छा नसेल तर अशाही माणसाला तू ज्ञान सांगू नको. बघा किती म्हणजे केवढे नियम सांगितलेले आहेत. आणि आता अलीकडे हे सगळे नियम धाब्यावर बसवून ज्ञान दिले जाते, म्हणूनच मग त्या ज्ञानाचा उपयोग होऊन समाज असा अधोगतीकडे चाललेला आपण सगळेच आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. तरी मागील दोन्ही अंगी, उत्तम होय कीर जगी, पर्या श्रवणा लागी योग्यू नव्हे. काय समजा, हे सगळे गुण तो मागल्या दोन गुणात या जगात खरोखर उत्तम असेल. कोणते दोन गुण? तपस्वी आहे, गुरु आणि देवाला सुद्धा तो भजतो, सगळं आहे. पण त्याची जर इच्छा नसेल तर त्याला ते सांगू नकोत. कारण तरी तो गीता श्रवण करण्यासाठी, कारण भगवद्गीता ही काही कोण्या एराबाळ्याला सांगण्याचं काम नाही, किंवा कोण्या एराबाळ्यानं गबाळ्या माणसानं ती ऐकायची गोष्ट नाहीये. ती फार योग्य व्यक्तीपर्यंत ती पोचली पाहिजे. आणि आपण सगळेच, या गीता परिवार असो, सुचिताताईंचा परिवार असो, या परिवारामध्ये आपल्याला हे भाग्य मिळाले आहे ना, याचा अर्थ परमेश्वरानं आपल्या सगळ्यांना योग्य समजलं असंच आपण समजू. परमेश्वराची ती इच्छा आहे, आणि आपण त्या म्हणजे त्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपण कदाचित पात्र आहोत. म्हणूनच आपल्यापर्यंत ते ज्ञान कदाचित येत असेल, नाही का? पुढे, मुक्ता फळ भलतैसे, वरी मुख नसे, तव गुण प्रवेशे तेथ काही. उदाहरण दिले बघा, दृष्टांत कसा दिला. मोती वाटेल तसे उत्तमच असेल, परंतु त्याला जर वेज नसेल तर त्याच्यात सोन्याची तार प्रवेश करील काय? म्हणजे त्याला छिद्र. किती किती जरी ते चांगला असला, किती जरी मोती श्रेष्ठ असला, पण त्याला त्याच्यामध्ये जर छिद्र नसेल तर त्याच्यामध्ये सोन्याची धार प्रवेश करते. तसंच ऐकण्याची जर इच्छा नसेल समोरच्या माणसाला, कारण आता आपण बघतो की खूप ज्ञान आहे. आता बघा ना, या गीता परिवारामध्ये आहेत तरुण माणसं, खूप आहेत, तरुणांचा भरणा आहे. पण जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक, 60च्या वरचे, 40च्या वरचे, 50च्या वरचे असे लोक आहेत. मग तेच जर ज्ञान आहेत, लहान मुलांची संख्या आता वाढू लागलेली आहे, पण मग त्यांचं लक्ष कोणीकडे जातं? त्यांचं सिने संगीताकडे लक्ष जातं, त्या वाईट गोष्टीकडे जातं. आपल्या या मोबाईल मधून ज्या काही अनेक वाईट गोष्टी आहेत त्यांच्याकडे त्यांचं लक्ष जातं. तेच जर त्यांचं लक्ष इकडे वळलं, म्हणून तर मग आई वडिलांचं काम मोठं का समजतात, की त्यांना त्यांना ते लहान मुलांना किंवा तरुण मुलांना इकडे वळवायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या मनामध्ये हे ज्ञान घेण्याची इच्छा निर्माण करायला पाहिजे. पुढे, सागरू काय दृष्टांत दिला बघू आपण. सागरू गंभीरू होय, हे पुन्हा म्हणत आहे, परिवृष्टी वाया जाये, झाली तेथ. समुद्र गंभीर आहे हे कोण नाही म्हणतो? स्थिर, गंभीर, धीर, गंभीर. परंतु या सागरावर पाऊस पडला तर तो व्यर्थ जातो, आहे की नाही? तसं आहे ते, की आहे भरपूर तुमच्याकडे ज्ञान आहे, तुम्ही तपस्वी आहात, गुरुभक्त आहात, देवभक्त आहात, सगळं काही आहे तुमच्या समाजामध्ये, वजन आहे, सगळं काही आहे. पण तुम्हाला जर ते ऐकायची इच्छाच नाही तर मग काही उपयोगच नाही. घालिया दिव्यान्न सुवावे, मग जेवाया धाडावे, ते आरती कान करावे उदारपण. काय? घालिया दिव्यान्न सुवावे, आलेल्या मनुष्याला दिव्यान्न वाढून मग ते व्यर्थ घालावे. बघा, असंच आहे. जे जे लोक म्हणजे ज्यांचं जे तृप्त झालेले आहेत, खाऊन पिऊन जे तृप्त झालेले आहेत, त्यांनाच आपण द्यावं, त्यांनाच आपण बोलून गोड धोड पंचपक्वानं खाऊ घालावं. याच्यापेक्षा काय कर बाबा, काय करायला पाहिजे आपण, की जे भुकेलेले आहेत, खरोखर अन्नाची गरज आहे. किती छान दृष्टांत दिला ज्ञानेश्वर महाराजांनी. तर अशालाच तू ते अन्न घाल. कारण तृप्त जे माणूस आहे त्याला किंमतच नाही. तुम्ही पंचपक्वानं घातलं तरी त्याला त्याची किंमत नाही. तर तसं जे ज्ञानी आहेत किंवा जे तपस्वी आहेत, पण त्यांना देण्याचा तू प्रयत्न करू नको, कारण त्यांची इच्छा नसेल तर. म्हणून योग्य भल तैसे, हो तू परी चाड नसे, तरी झणे
निवसे देसी हे तया. म्हणून इतर बाबतीमध्ये वाटेल तसा योग्य असो, आहे ना, म्हणजे कितीही श्रेष्ठ असो, किती गुणी माणूस असो, त्याच्यामध्ये कुठल्याही अत्युत्तम गुण त्याच्यामध्ये जरी असले तरी त्याच्या ठिकाणी जर गीता श्रवणाची चाड नसेल, म्हणजे त्याला त्या भगवद्गीतेतल्या ज्ञानाची परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या त्या पवित्र अशा भगवद्गीतेची जर पर्वा नसेल, तर त्याला सहज चुकून देखील गीता सांगू नको. रूपा सुजाणू डोळा ओढवू ये काही परिमळा, जेथ जे माने ते फळा ते ते गा. रूपविषयाला चांगला जाणणारा डोळा पुढे करून काय उपयोग, म्हणून जेथे जे योग्य असेल ते तेथेच फळाला येते. म्हणून तपी भक्ती पहावे ते सुभद्रापती, शास्त्र श्रवणी अनासक्ती वाळावेची ते. म्हणून अर्जुना, ज्यांना गीता तपस्वी व गुरुभक्त आहेत हे तर पाच, पण त्याचबरोबर त्यांच्या ठिकाणी गीता शास्त्र श्रवणाविषयीची आवड असेल तर त्यांचा त्याग करावाच. त्याला इच्छा नसेल, बघा उदाहरणं दृष्टांत किती एका मागोमाग, की याला सांगू नको त्याला सांगू नको, तर का सांगू नको, ते का सांगू नको याची कारण सुद्धा देताना अनेक उदाहरणं दिली, की आहे खूप तपस्वी आहे, गुरुभक्त आहे, त्याच्यामध्ये तू त्याची पारख कर, की त्याच्यामध्ये गीता श्रवणाची, परमेश्वराच्या नामाची, परमेश्वरानं दिलेल्या ज्ञानाची त्याच्यामध्ये आवड, जर अनावड असेल म्हणजे त्याला आवड नसेल, तर अशा माणसाचा श्रोता म्हणून तू त्याग कर, त्याला ते सांगू नको. ना तरी तपभक्ती होऊन श्रवणी आरती, आथी ऐसी ही आयती देखसी जरी. अथवा तप व गुरुभक्ती असून गीता श्रवणाच्या ठिकाणी उत्कट इच्छा आहे अशी सामुग्री तू जरी पाहिलीस, तरी गीता शास्त्र निर्मिता, जो मी सकळ लोक शास्ता, तया माते सामान्यता बोलेल जो. म्हणजे मी कोण आहे, परमेश्वर कोण आहे, भगवान श्रीकृष्ण कोण आहे, तर गीता शास्त्राचे रचयिता आहेत. गीता शास्त्र गीतेतलं ज्ञान त्यांनी ह्याच्यापर्यंत अर्जुनापर्यंत आणि अर्जुनाच्या रूपानं सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचवलेलं आहे. असा मी गीतेचा शास्ता, सर्व गीता निर्माण करणारा, त्या मला जो यक्किश्चित म्हणून समजेल. म्हणजे त्याला जर गीताशास्त्राची आवड नसेल, तो गीताशास्त्र सांगणारा मी म्हणजे सर्वोत्तम, सर्वांचा अधिपती, सर्वश्रेष्ठ असा भगवंत, त्याला सुद्धा तो काय समजेल, त्याला सुद्धा तो म्हणजे मान्यता देणार नाही, किंवा परमेश्वराला तो सुद्धा यक्किश्चित असं समजेल. त्याच्यामुळे त्याला तू ज्ञान समजू नको. आणि याच्यानं काय होणार आहे, याच्यानं नुकसानच. परमेश्वराला जो भजणारा नाही, परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारा जो नाही, तर त्याचं नुकसानच होणार आहे. आपण म्हणतो राजकारणात वरवर जरी परमेश्वराची निंदा करत असले, वरवर जरी ते सांगत असले की ही जात अशी आहे, हा धर्म असा आहे, पण आतून ते श्रद्धावंतच असतात. आणि त्याच्यामुळेच तर सगळं म्हणजे सगळा त्यांचा आघाडा व्यवस्थित चालतो. फक्त राजकारणासाठी त्यांचं हे सांगणं असतं, आहे की नाही. भगवंत सांगतात की तो म्हणजे कोणीही परमेश्वराविषयी उदासीन राहू नये, कारण त्यांचं अकल्याण होणार आहे. म्हणून तू अशा लोकांना ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करू नको, की जेणेकरून परमेश्वरालाच तो त्याच्या आयुष्यातून आणि पुढच्याही पिढ्यांना तो त्याच्यातून वजा करेल. माझ्या सज्जनेसी माते पैशून्याचे निहाते, एका हाती तया ते योग्य न म्हण. माझ्या भक्तांना व मला बोलणारे असे जे कोणी आहेत, त्यांना तू गीताशास्त्र देण्यास योग्य समजू नकोस. पुन्हा 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 म्हणजे अर्जुनाच्या जोपर्यंत गळी उतरत नाही, अर्जुनाला जोपर्यंत ते पटत नाही, की का सांगायचं नाही, कारण आपल्याला माहिती आहे की ते राजविद्या राजगुह्य योग 9वा अध्याय, त्याच्यामध्ये स्त्रिया, शूद्र, पापी यांना सुद्धा ज्ञान देण्यामध्ये ते सुद्धा योग्य आहेत असं भगवंत जर सांगतात, की अगदी वेश्या जरी असली, थांबा तर एक म्हणजे तो श्लोक बघते मी, की वेश्या जरी असली ज्ञान देण्यामध्ये योग्य आहे. मा ही पार्थ व्यपाश्रित्य स्त्रियो एतेषु वैश्यस्तथा पापयोनिषु. शूद्र, हा, स्त्रियो स्त्रिया वैश्यस्तथा शूद्रस्तेपि यान्ति परांगतिम. कोणत्या ताई आहेत ह्या, किती सुंदर बोलतात. 9व्या पाठ अध्यायाचा श्लोक होता. हा 9व्या 9व्या अध्यायातला अध्यायातला
हा 9व्या हो अध्याय हो तुम्हाला पाठ आहे वाटतं. हा स्त्रिया हो पाठ वैश्या आहे तथा पाठ. शूद्रा सेपी म्हणजे की हे पार्था स्त्री वैश्य शूद्र आणि अ, अगदी पाप योनीमध्ये जे जन्मलेले आहेत अशांना असे सुद्धा गीताशास्त्र ऐकण्यास किंवा ते ज्ञान सांगण्यास ते योग्य आहेत. आणि त्या म्हणजे त्यांना जर ते ज्ञान सांगितलं तर ते सुद्धा म्हणजे माझ्यावर जर त्यांनी श्रद्धा ठेवली तर ते सुद्धा उद्धरून जातील, ते सुद्धा मोक्षाला प्राप्त होतील. मग असं जर एकीकडे भगवान सांगतात आणि दुसरीकडे ते म्हणतात ह्याला सांगू नको त्याला सांगू नको, मग का सांगू नको म्हणजे मी हे कसं ना ज्ञानेश्वरांनी म्हणजे दृष्टांत किती दिले, त्यांची संख्या किती आहे दृष्टांताची, कारण की ते पटावं याच्यासाठी वेगवेगळे व्यवहारातले उदाहरणं ज्ञानेश्वर महाराज देतात. हा एक मिनिट कुठे गेलं. तयाची येर आघवी सामग्री ऐसी जाणावी दिपे वीण ठाण दिवी रात्रीची जैसी. माझ्याविषयी व माझ्या भक्ताविषयी ज्यांची पूज्य बुद्धी नसेल. हा आता असं आपण बोलू नये. मी आता बोलायला थोडं थोडं पण आपण असं बोलू नये, कारण ताईंना पण आवडणार नाही ते आणि चांगले असणार नाही. पण असे लोक आपल्या आजूबाजूला आहेत की ज्यांची परमेश्वराविषयी आणि परमेश्वराच्या भक्ताविषयी सुद्धा ज्यांची ज्यांची बुद्धी नाही, त्यांची असलेली इतर सर्व सामग्री म्हणजे दिव्या वाचून रात्रीची जशी ठाणवई असते तशी समजावी. आता मला ठाणवई शब्द नाही कळाला ताई, आता तुम्ही ज्या उत्तर देणाऱ्या ताई आहेत त्या सांगू शकतील बा. म्हणजे तर त्याच्यामुळे दिव्या वाचून जशी रात्र असते. ठाणवई म्हणजे समई किंवा कंदील. ओके. ठाणवई म्हणजे समई, त्या समईत तेल नाही ना, वाहत नाही, अरे जशी व्यर्थ आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा तर समईमध्ये तेल नाही वाहत नाही, नुसती समई आहे. तर ती जशी व्यर्थ आहे तसं ज्याच्या मनामध्ये भक्ताविषयी माझ्या भक्ताविषयी माझ्याविषयी अजिबात पूज्यत भाव नाही किंवा अजिबात ज्यांच्या बद्दल हे नाही आस्था नाही अशांना तू ज्ञान सांगू नको. ताई सुंदर. हा अंग गोरे आणि तरुणे वरी लेले आहे लेणे परी एक लेणी प्राणे सांडिले जेवी. शरीर गोरे आणि तरुण असून शिवाय त्या शरीराला दागिने घातलेले आहेत, परंतु जसे ते शरीर एका प्राणाने रहित असावे. बघा उदाहरण कसं दिले की खूप सुंदर शरीर आहे, तरुणही आहे, त्याच्यावर दागिनेही घातलेले आहेत, पण त्याच्यामध्ये प्राणच नाही. तर तसं माणूस खूप सगळं काही त्याच्याविषयी त्याच्याजवळ आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, गुण आहे, ज्ञान आहे, समाजसेवक आहे, सगळं आहे, पण त्याच्याजवळ जर परमेश्वर आणि त्याचे भक्त याच्या बद्दल जर त्याच्या मनामध्ये थारा नसेल परमेश्वराविषयी त्याच्या भक्ताविषयी, तर काही उपयोग नाही, कारण बाकीचं सगळं व्यर्थ आहे. सोनयाचे सुंदर निर्वाळिले होय घर परिसर पांगणा द्वार रुंधले आहे. सोन्याचं सुंदर घर निर्माण केले, पण ते जर नागिनीने अडवलं तर काही उपयोग आहे का? नाही. निपजे दिव्यान चोखट परी माझी काळकुट असो मैत्री कपट गर्भिणी जैसी. सुंदर दिव्यानं तयार केलं, पण त्याच्यामध्ये विष मिसळलं, पण छान मधुर अन्न तयार केलंय, पण जर कालकुट विष त्याच्यामध्ये मिसळलं तर ते जसं खाण्याच्या उपयोगी नाही, ते मृत्यूलाच कारण. तसं परमेश्वर आणि त्याचे भक्त यांच्याविषयी आदर, यांच्याविषयी आस्था, यांच्याविषयी पूज्यभाव नसलेल्याला ज्ञान सांगितल्यानं ते ज्ञान तसं असेल, ते विषासमान असेल. है की नाही? तैसी तपभक्ती मेधा. मेधा म्हणजे बुद्धी. तैसी तपभक्ती मेधा तयाची जाण प्रबुद्धा जो माझे अंची का निंदा माझीच करी. म्हणून हे प्रबुद्ध अर्जुना, प्रबुद्ध म्हणजे बुद्धिमान अर्जुना, बुद्धिमान आहे, भक्त आहे, है ना, ज्ञानी आहे, श्रद्धावान आहे, म्हणून तर त्याला ते ज्ञान मिळाले ना अर्जुनाला. म्हणून हे प्रबुद्ध अर्जुना, जो माझ्या भक्तीची अथवा माझी निंदा करतो त्याचे तप गुरुभक्ती व धारणा शक्ती तशा आहेत अशा समज. म्हणजे अगदी 16व्या अध्यायामध्ये वर्णन केल्याप्रमाणे है ना. दैवासुर संपद विभाग योग या अध्यायामध्ये दैवी आणि असुरी संपत्तीचं जे वर्णन आहे, तर त्या असुरी संपत्ती ज्यांच्या वाट्याला आलेली आहे असे जे लोक आहेत, तर
अशांना ते ज्ञान देऊ नये. या कारणे धनंजया, अर्जुनाची अनेक नाव आहे, अनंत नाव आहेत. त्याच्यापैकी या कारणे धनंजया तो भक्तू मेधावी तपिया तरी नको बापा या. बघा बापा या शब्दाने कशी सलगी निर्माण झाली. नको रे बाबा, नको सांगू, है ना. तरी नको बापा या शास्त्रा आतळो देव. अर्जुना, या कारणास्तव तो जरी भक्त बुद्धिमान व तपी असला तरी या गीताशास्त्राला त्याचा स्पर्श होऊ देऊ नको. म्हणूनच मला वाटते की अजून राष्ट्रीय ग्रंथ म्हणून भगवद्गीतेला मान्यता त्याच्यामुळेच मिळाली नसेल अजून, की हे काही याला त्याला सांगण्याचं ज्ञान नाहीये. ते सर्वांपर्यंत जेव्हा सगळे लोक उत्थान होईल ज्यांचं, जे सगळे लोक त्या योग्यतेचे होतील कदाचित, तेव्हाच कदाचित या ग्रंथाला राजमान्यता मिळेल. काय बहु बोलो निंदका योग्य स्रष्टया ही सारिखा गीता हे कवतिका लागी नेदी. आणखी काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, काय सांगू. निंदक जरी ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्याला कौतुकानेही गीताशास्त्र देऊ नकोस. बापरे, है ना. ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्याला सुद्धा गीताशास्त्र म्हणजे गीताशास्त्राचं महत्व या शेवटच्या 18व्या कळसाध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं आणि ज्ञानेश्वर सांगितलं. म्हणून तपाचा धनुर्धरा तळी दाटोनी गाडोरा वरी गुरुभक्तीचा प्रासादू जो झाला. म्हणून अर्जुना, खाली तपरूपी